नमस्कार, मी दिनेश ठाकरे, कृषी मित्र प्रतिष्ठान अध्यक्ष काटोल, जिल्हा भाजपा महामंत्री नागपूर. काय सांगणार बजेट आलेलं आहे त्यात शेतकऱ्यांसाठी काय नेमकं आलं काय सांगणार? एक सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे दरवर्षी बजेट सादर होते. बजेटमधून कोणी चांगल्या प्रत्येक वाईट देतात, परंतु या बजेटमध्ये गेल्या सातत्यानं 5 वर्षापासून जो आमचा संघर्ष चालू होता की चंदन शेतीला याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि चंदन शेती हे बजेटमध्ये समाविष्ट झाली पाहिजे. तर तो प्रयत्न आधी महाराष्ट्र सरकार, जसं कर्नाटक सरकारचे GR आम्ही आणले आणि आपल्या इथे लागवडीला परवानगी झाली, सातबाऱ्यात नोंद चालू झाली आणि केंद्र स्तरावर पहिल्यांदा माननीय शिवराज सिंगजी, माननीय नितीनजी गडकरी साहेब, देवेंद्रजींच्या माध्यमातून या बजेटमध्ये नितीनजींनी पुढाकार घेऊन किंवा मोदीजींच्या पर्यंत हा विषय गेला आणि त्यांनी पहिल्यांदा घ्यायला लावला का आजपर्यंत सर्वात आपलं जे वृक्ष आहे या देशातलं सगळ्यात महाग वृक्ष, ज्याचा आम्ही प्रचारानं प्रसार करतो, ज्याच्यामुळे आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि जगाच्या पाठीवर एवढं दुर्मिळ वृक्ष आहे की याच्यातला राजाश्रय मिळाल्याशिवाय हे कोणी लावणार नव्हतं. आणि पहिल्यांदा बजेटमध्ये याची संकल्पना मांडल्या गेली. जसं नारळाचं पाणी आता लोक पितात, आपण 50 रुपये 60 रुपये देतो. म्हणजे मोदीजींची संकल्पना आहे का जगात कोका कोला आणि हे तुम्ही पेटवून याच्यातून फायदा नाही, पण नारळ जे भारतात तयार होईल, भारताच्या सगळ्या समुद्र किनाऱ्यावरही होते, आता आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं. आणि तसंच नारळासोबतच चंदनाच्या शेतीला प्रोत्साहन देणे, शेतीला प्रोत्साहनच नाही लागवड, त्याच्यानं शेतकरी तयार होईल आणि त्या तयार झालेल्या मालाला, जसं आता त्याचं ऑइल आज 12,000 रुपये फूट आहे आणि त्याचं ऑइल जर आपण एका 10 याचं काढलं तर ते 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत एक झाड जाऊ शकते. ही संकल्पना आम्ही पटवून दिली. पहिल्यांदा त्या बजेटमध्ये चंदनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी माननीय मोदीजींचं, निर्मलाजी सीतारामन आणि कृषी मंत्र्याचे धन्यवाद व्यक्त करतो. शेतीसाठी ज्या पूरक योजना होत्या, जसं 1,70,000 कोटीची सबसिडी आपण दरवर्षी बाहेरून निर्यात माल आणतो, म्हणजे आयात करतो आणि आपल्या देशातून आपण ऑर्गॅनिक निर्यात करून राहिलो. या बजेटमध्ये पहिल्यांदा ऑर्गॅनिक शेतीला पुढाकार देऊन हे अर्धे पैसे कमी करून काय करता येईल बा. पण शेतकऱ्यांना वाटलं असतं आम्हाला रासायनिक खताची हे झाली नाही, परंतु ते तसंच ठेवून ऑर्गॅनिक शेतीसाठी पुढाकार देण्यात आला, सिंचनाच्या ड्रीप इरिगेशनसाठी पुढाकार देण्यात आला आणि जैविक शेती आणि आधुनिक शेती या परंपरेला विकसित करणारं हे कृषीसाठी एक अत्यंत चांगलं बजेट आहे. मी या बजेटसाठी सगळ्या टीमचं धन्यवाद देतो. नागपूर जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर संत्रा नागपूरला ऑरेंज म्हणून म्हटलं जातं. संत्र म्हणजे काटोल झालं, वरुड झालं, त्या विदर्भातलं कॅलिफोर्नियाला म्हटलं जातं, तिथली संख्या खूप प्रसार असतात. या बाबतीत नेमकं नागपूरला खूप काही असं मिळणार होतं या बजेटमध्ये सांगण्यात बिलकुल बरोबर आहे. नागपूरला मिळणार म्हणजे राज्य सरकारला मिळालेलं आहे. राज्य सरकारला जे 1 लाख कोटी रुपये मिळाले, याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड ऍग्रिकल्चर ऑन रिसोर्स या थीम मधले जे 50,000 कोटी आहे, तर निश्चितच कालच देवेंद्रजींनी सांगितलं का नागपूर, मिहान आणि नागपूर भागातला परिसर, फ्रूट कंपनीज, त्याच्यानंतर ऑरेंज फ्रूट पार्क, हे सगळं आपल्या भागाला मिळणार आहे. आणि महाराष्ट्राचं ज्यावेळेस बजेट सादर होईल, महाराष्ट्राचं बजेट सादर झाल्यानंतर जे आपल्याला केंद्राकडून काय अपेक्षा होत्या की जी आता 3rd टाइमची रेल्वे आहे, एक्सप्रेस हायवे आहे आणि जो ऍग्रिकल्चर कॉरिडॉर उभा करणार हा सेंट्रल कडून आपल्याला मिळाला नागपूरसाठी. आणि ह्या तीनही गोष्टी, रोड, रस्ते, रेल्वे आणि ऍग्रिकल्चर रिसोर्स, हा सेंट्रलनं आपल्याला दिला. आता राज्याचं बजेट जेव्हा देवेंद्रजी पेश करतील तेव्हा नागपूर जिल्हा ग्रामीण आणि त्याच्या अंतर्भूत किती पैसे वाटप होतील हे चांगल्या पद्धतीने आपल्याला कळेल. निश्चितच नागपूर जिल्ह्याला भरपूर पैसा मिळेल. शेतकऱ्यांच्या बाबतीत जर बोलायला गेलं आपण काय नेमकं सांगणार? शेतकऱ्यासाठी एकच सांगण्यात येईल का बघा, शेतकऱ्याच्या समस्या तर ज्या होत्या त्या राहील. आज आपण निरंतर सांगत होतो की सोयाबीन हे खरेदी केंद्रामध्ये ठेवा, साठवून ठेवा, 4,000 विकू नका. आम्ही विनंत्या केल्या होत्या, कारण की भाव हे कोणतंही सरकार आलं तर त्यांच्या हाती नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे रेट कमी होते, आता एकाएकी आपल्या एरिफ वाढला होता, तो कमी झाला आणि 6 ते 7,000 रुपयावर, 6,000 रुपयावर सोयाबीन गेली. कापूस सरकारनं 8,000 रुपये आधारभूत किंमत दिल्यामुळे पहिलं वर्ष आहे का 7.5च्या वरच कापूस राहिला आणि तो परत काही वाढू शकते. आधारभूत किमती वाढवल्या, प्रत्येक ठिकाणचं गेलं, ठीक आहे. या बजेटच्या माध्यमातून आता जेव्हा MSP पुढचा जाहीर होईल त्याच्यामध्ये निश्चितच याच्या वाढी पुढच्या वर्षीसाठी केल्या पाहिजे.
यांची आम्ही मागणी करू, परंतु शेतकऱ्यासाठी ज्या नवीन दोन्ही योजना कार्यान्वित ठेवल्या, पीएम किसान योजना, त्याच्यानंतर आपली जे महिला जनधन योजना ती ठेवली, आणि पहिल्यांदा जो मनरेगाचा विषय आजपर्यंत देशात चालला, नरेगा अंतर्गत जे काम होत होतं ते जय श्रीरामजी या अंतर्गत जो जॉब कार्ड आहे तो शेतकऱ्याला काम करण्यासाठी त्याच्या शेतावर सुद्धा मजूर मिळण्यापर्यंतचा वेळ आलेला आहे, आणि हे यामधून सगळ्यात मोठी ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामधून आधार मिळणार. कृषी मित्र म्हणून आपण नेहमी शेतकऱ्यांसाठी धडपड करत असता. नेमकी ही जी प्रेरणा आहे हे आपल्याला कुठून मिळते, काय? हे माननीय आमचे नेते आदरणीय गडकरी साहेब यांच्या नियमितच्या व्याख्यानातून, त्यांच्या सहवासातून, आणि त्यांचं जे एक व्हिजन आहे का तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार आहे आणि हे तू सातत्यानं करत राहा. आम्ही या धडपडीतून आजपर्यंतचे शेतीपूरक ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून पूर्ण वेळ आम्ही त्याच्यात देतो, आणि त्यांचं जे व्हिजन आहे का या जसं देवेंद्रजींनी पूर्ण महाराष्ट्राला विकसित करायचं, नितीनजी आहे, गडकरी साहेब आहे, आणि या नेत्यांकडून ज्या प्रेरणा आपल्याला मिळतात या प्रेरणेतून आम्ही तयार झालेलो आहोत. आणि आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब हे ग्रामीण विकासासाठी आज सगळ्यात मोठा फायदा शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमात, जसा वीज माफीचा प्रश्न डोक्यावरून काढून टाकला तसाच पांढन रस्त्यांच्या माध्यमातून आणि ग्रामीण रस्त्याच्या माध्यमातून, महसुलीच्या माध्यमातून एक मोठ्या प्रकारचं काम या ठिकाणी उभं झालं. त्यांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपल्याला जे लोक बघत आहेत, जे कृषी लोक बघत आहेत, जे शेतकरी लोक बघत आहेत, त्यांना काय प्रेमाचा संदेश? येता काळ जो आहे आपल्याला सांगू इच्छितो का भारताचा हा सुवर्णकाळ गणला जाईल. सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक शेती, जगाला काय पाहिजे? चांगल्या क्वालिटीचा आणि एक सरप्राईज तुम्हाला व्हेजिटेबल्स पाहिजे, चांगल्या प्रकारचे दर्जेदार फळं पाहिजे, चांगल्या प्रकारचे ज्यूस आणि पोल्ट्रीज पाहिजे, वेगवेगळ्या फिशरीज पाहिजे. या सगळ्या आपली ताकद आहे आणि आपल्यापाशी तेवढा मॅन पॉवर आहे, आणि या देशाची संरचना अशी बनवलेली आहे परमेश्वरानं. इथं थंडी आहे, ऊन आहे, पावसाळा, हिवाळा, सगळे ऋतू असल्यामुळं सगळ्या गोष्टी आपण आपल्या इथं कन्फर्म करून या जगाच्या पाठीवरून याच्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होईल, एवढं मी सांगू इच्छितो.